मला वर्षभर खूप त्रास दिला सर, वेळोवेळी मला त्रास देण्यात आलेला आहे। शिक्षण अधिकारी यांच्याकडे सुद्धा मी न्याय मागायला गेली, तिथे पण मला न्याय नाही मिळाला। संचालकाच्या बाजूने ते लोक बोलले। शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका ठवडे यांनी मला शिवीगाळ केली, हलकट नालायक कुत्री, तुला म्हटलं होतं ना इथे यायचं नाही, तू पैसे देत नाही तर तू इथे यायचं नाही, हे असं त्यांचं सरळ म्हणणं आहे सर। नाही सर, त्यांच्या म्हणण्यानुसार ते लोक वागत आहे आणि मी पहिल्यांदा विरोध केलेला आहे पैसे देण्यासाठी, अर्धा पगार देण्यासाठी। शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा महाराष्ट्राच्या संपूर्ण देशभर गाजत असताना शिक्षण विभाग कशा प्रकारे कार्यरत आहे याचे दुसरे उदाहरण संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या शाळेत पाहायला मिळाले। जयताळा येथील स्वर्गीय वारलूजी गुडदे प्राथमिक शाळा येथील सहाय्यक शिक्षिका मीनाक्षी निकोसे यांच्या रूपाने समोर आला। स्वर्गीय वारलूजी गुडदे प्राथमिक शाळेतील शिक्षिका मीनाक्षी निकोसे यांनी शाळेतील संस्थाचालक नितीन गुडदे व मुख्याध्यापिका रेणुका ठवरे यांच्या विरोधात MIDC पोलीस स्टेशन नागपूर गाठले। शिक्षिका मीनाक्षी निकोसे यांनी केलेल्या आरोपानुसार संस्था चालक नितीन गुडदे यांच्याकडून शिक्षिका मीनाक्षी निकोसे नियमित झाल्यापासून अर्धा पगार मागण्याचे हट्ट लावित होते, त्याकरिता त्यांचे पासबुक व चेक आपल्या जवळ ठेवून घेतले। शिक्षिका यांनी अर्धा पगार न दिल्यास त्यांना शरीर सुखाची मागणी होत होती। शिक्षिका यांनी शरीर सुखाकरिता नाही म्हटल्यानंतर घाणेरड्या शब्दात शिवीगाळ करणे व जातीवाचक शिवीगाळ केल्याचे आरोप शिक्षिका मीनाक्षी निकोसे यांनी संस्था चालक नितीन गुडदे व मुख्याध्यापिका रेणुका ठवरे यांच्यावर केला। माझे नाव आहे मीनाक्षी ईश्वरजी निकोसे आणि मी गेल्या 12 वर्षापासून स्वर्गीय वारलूजी गुडदे प्राथमिक शाळा जयताळा नागपूर इथे सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे। 2013ला माझं अप्रूव्हल निघालं। अप्रूव्हल निघाल्याच्या नंतरपासून शाळेचे संचालक नितीनजी गुडदे सर यांनी माझे चेकबुक आणि पासबुक स्वतःजवळ ठेवून घेतले, मला धमकावले, शिवीगाळ केली आणि मग मी त्यांना चेकबुक दिले। चेकबुक दिल्याच्या नंतर प्रत्येक महिन्याला ते चेकवर माझी सही घ्यायचे आणि सही घेतल्यानंतर बँकेमध्ये जाऊन माझा पगार ते स्वतः काढून आणायचे आणि असं गेल्या वर्षीपर्यंत सुरू होतं। पहिल्यांदा मी या गोष्टीला विरोध केला की मी माझ्या चेकबुक जे आहे ते तुम्हाला म्हणजे माझा अर्धा जो पगार आहे मी तुम्हाला देणार नाही, या गोष्टीसाठी मी नकार दिला। तर नकार दिल्यानंतरपासून शाळेचे संचालक नितीनजी गुडदे सर जे आहेत यांनी मला शिवीगाळ केली, भोस, हलकट, नालायक, तुझ्यात किती ताकद आहे तर मी बघून घेईल तुला। मला वर्षभर खूप त्रास दिला सर, वेळोवेळी मला त्रास देण्यात आलेला आहे। शिक्षण अधिकारी यांच्याकडे सुद्धा मी न्याय मागायला गेली, तिथे पण मला न्याय नाही मिळाला। संचालकाच्या बाजूने ते लोक बोलले। डिसेंबर महिन्यापासून माझी प्रकृती खराब होती। जानेवारी महिन्यामध्ये माझे बाबा माझा अर्ज जो आहे तो घेऊन शाळेमध्ये गेले होते। तिथे गेल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम म्हणजे संस्थेचे जे सचिव आहे नितीनजी गुडदे यांच्या त्या पत्नी आहेत मुख्याध्यापिका, आणि त्यांनी तो अर्ज स्वीकारला नाही। माझे बाबा 3-4दा गेले होते सर तिथे घेऊन, आणि मी आजारी असल्यामुळे शाळेमध्ये जाऊ शकत नव्हती। आणि एवढ्या महिन्यानंतर आज मी रुजू होण्यासाठी शाळेमध्ये गेली असता शाळेच्या मुख्याध्यापिका रेणुका ठवडे यांनी मला शिवीगाळ केली, हलकट नालायक कुत्री, तुला म्हटलं होतं ना इथे यायचं नाही, तू पैसे देत नाही तर तू इथे यायचं नाही, हे असं त्यांचं सरळ म्हणणं आहे सर। त्याच्यानंतर शाळेचे संचालक जे आहे संस्थेचे सचिव सर नितीनजी गुडदे यांनी पण मला शिवीगाळ केली, महारीन तुझ्यात किती ताकद आहे तर मी पाहून घेतो तुला आता, अशा अभद्र भाषेत ते मला बोलत आलेले आहे सर। जातीवाचक मला शिवीगाळ केलेली आहे, शारीरिक सुखाची मागणी सुद्धा ते वेळोवेळी करत होते। माझ्यावर खूप अन्याय झालेला आहे सर, आणि या सगळ्या गोष्टींची तक्रार द्यायला आज मी पोलीस स्टेशन MIDCला आलेली आहे। याच्या आधी सुद्धा मी गेल्या वर्षी MIDC पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती सर। तिथे रवींद्र साखरे सर जे आहे त्यांनी समझोता करून दिला होता। समझोता करून दिल्यानंतरही मला वर्षभर खूप त्रास झालेला आहे, मी एवढा हॅरेसमेंट सहन केलेला आहे, मी मेंटली खूप डिस्टर्ब होऊन गेली होती सर। माझ्याकडे शेवटचे उपाय म्हणजे आत्महत्या फक्त एवढंच उरलेलं होतं। मी अनुसूचित जमातीची महिला आहे, दलित समाजाची महिला आहे सर, आणि माझी नोकरी हाच माझ्या जगण्याचे माध्यम आहे, आणि त्या माझ्या कर्तव्यापासून सुद्धा हे लोक मला वंचित ठेवत आहेत, दूर ठेवत आहेत। मी माझ्या न्याय मागायसाठी आज इथे आलेली आहे सर।
आम्ही शिक्षक कर्मचारी वारलोजी गुडदेमध्ये 3 शिक्षिका आहोत सर. एक त्यांच्या पत्नी आहे ज्यांना प्रभारीचा चार्ज दिलेला आहे आणि दुसऱ्या मॅडम म्हणजे रेणुका ठवडे आहे आणि एक मी. आम्ही असे 3 शिक्षक आहोत सर. पण तुम्हाला एकट्याला त्रास देतात की अनेकही आहे की ज्यांनाही त्रास होतोय की त्यांना नाही सर, त्यांच्या म्हणण्यानुसार ते लोक वागत आहे आणि मी पहिल्यांदा विरोध केलेला आहे पैसे देण्यासाठी, अर्धा पगार देण्यासाठी. तर यासाठी मला गेल्या वर्षीपासून सारखा त्रास देणं सुरू आहे सर. त्यांच्या मनाप्रमाणे जर वागलं तर सगळं व्यवस्थित, परंतु वेळोवेळी पैसे देणं बंद केल्यानंतर त्यांनी मला शारीरिक सुखाची मागणी केलेली आहे, जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे, महार म्हटलेलं आहे, तुझ्यात किती ताकद आहे ते पाहून घेईल, मी संचालक आहे, तुझ्यात किती दम आहे ते पाहून घेईल. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत सर या सगळ्या गोष्टींचे. पुराव्याची गोष्ट निघाली तेव्हा तुमच्याकडे तुमचा मोबाईलही हिसकण्यात आला होता असं तुमचा एक त्यांना जेव्हा माहिती झालं सर की माझ्याकडे पुरावे आहेत, 4 सप्टेंबरला 2024ला रवींद्र साखरे सर हे शाळेमध्ये आले होते. त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांचा बयान घेतला. बयान घेतल्याच्या नंतर सगळ्या शिक्षकांनी एकच म्हटलं की त्यांच्यासमोर असा कुठलाही प्रकार घडला नाही की 6 जुलैला त्यांनी मला शाळेतून हकलून लावले, जातीवाचक शिवीगाळ केली, असं काहीही शाळेत घडलं नाही असे शाळेतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. आमच्याकडे 2 वर्षापासून नितीन गुडदे सरांनी शेषराव कोरडे ही शाळा विकत घेतलेली आहे. त्याच्यामुळे 5 ते 12वीचा स्टाफ जो आहे तो आमच्या शाळेमध्येच भरतो. त्यांच्यासमोरच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. याआधी सुद्धा स्वर्गीय वारलूजी गुडदे प्राथमिक शाळा जैताळा येथील सहाय्यक शिक्षिका यांनी MIDC पोलीस स्टेशनला तक्रार करून पोलीस विभाग झालेल्या कृत्यानुसार म्हटल्याप्रमाणे दखल घेत नसल्याने शिक्षिका यांनी बहुजन समाज पार्टीचे वाडी हिंगणा विधानसभा क्षेत्राचे माजी अध्यक्ष शशिकांत मेश्राम यांना बोलाविले. मेश्राम यांनी पोलीस निरीक्षक MIDC यांच्या समोर या महिला शिक्षकाची व्यथा मांडली. शशिकांत मेश्राम, बहुजन समाज पार्टी माजी विधानसभा अध्यक्ष हिंगणा. आणि असे खूप प्रकरण माझ्याकडे येतात आणि त्या प्रकरणाचं निवारण माझं काम आहे करणं. ताई 15 दिवसा अगोदर शंकर साहेबाच्या माध्यमातून हे काम म्हणजे मला सांगितलं आणि आम्ही 15 दिवसापासून या प्रयत्नात असताना त्यांना जे शाळा होती त्या शाळेमध्ये आज गेल्या होत्या आणि गेल्यानंतर वारंवार तो गुडदे नावाचा व्यक्ती यांना हरासमेंट आणि परेशान करण्याचं काम त्यांनी केलं. माझं म्हणणं आहे की आज MIDC पोलीस स्टेशनला आपण PI महाजन सरांसोबत भेटल्यानंतर असं लक्षात आलं की नक्की महाजन साहेब त्यांच्यावर कारवाई करतील आणि ताईला न्याय मिळेल आणि त्यांना रेग्युलर शाळेमध्ये जाण्यासाठी ते योग्य रीतीने ते काम करतील. त्याचप्रकारे जो पैशाची मागणी आहे त्या संचालकाची त्या सर्व गोष्टी त्या बंद होतील आणि महाजन साहेब त्यांच्यावर योग्य ते कारवाई करतील. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन MIDC पोलीस ठाणे नागपूर यांनी या विषयाची दखल घेत चौकशी करून कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन महिलेला दिले. ज्या शाळेमध्ये शिक्षिका आहेत त्या शाळेच्या शिक्षिका मुख्याध्यापक आणि संचालक त्यांना येऊ देत नाही अशा बाबतची तक्रार आहे. हा त्यांचा वाद 1 वर्षापासून चालू आहे. यापूर्वी त्यांनी महिला आयोगाकडे तक्रारी केलेल्या आहेत, शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्याचीही इन्क्वायरी आणि चौकशी झालेली आहेत. अजून त्यांचे रिपोर्ट आणि पूर्ण कागदपत्राचं अवलोकन झाल्यानंतरच आज त्यांच्यासोबत काय घटना घडली या संबंधित सगळं कायदेशीर बाबी पडताळून कुठला क्रिमिनल भाग त्यात होतो आहे त्यानुसार आपण कारवाई करणार आहोत. तुमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना समोरच्या पार्टीला फोन केला होता, त्यांचं असं म्हणणं की तुम्हाला काय करायचं ते करा, आम्हाला तुमच्याकडे यायचं नाही. आपण त्यांना लेखी सूचनापत्रावर आपण त्यांना बोलवून घेऊ. नाही आले तर आपण पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. हो, ते लेखी स्वरूपात त्यांनी दिल्यानंतर आपण त्यानुसार जे काही कृत्य घडलं आहे त्यानुसार आपण कायदेशीर कारवाई करू. सहाय्यक शिक्षिका मीनाक्षी निकोसेंनी स्वर्गीय वारलूजी गुडदे प्राथमिक शाळेतील संस्थाचालक नितीन गुडदेंवर केलेल्या आरोप संदर्भात न्यूज नागपूरच्या टीमने नितीन गुडदे यांच्याशी बोलण्याचे प्रयत्न केले असल्यास गुडदे यांनी आज मुंबईला जात असल्याने शनिवारी या विषयावर बोलण्याचे कबूल केले. ब्युरो रिपोर्ट सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर.